नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकतो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आहे. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच, मग मी गरम कोणत्या गोष्टी राहू? नेहमी लक्षात असू द्या, आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते. जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत. स्पष्ट विचार, स्पष्ट आचार, स्पष्ट बोलणं, स्पष्ट वागणं, स्पष्ट भाषा, स्पष्ट उच्चार हे सगळं घेऊन चालत राहायचं एका अस्पष्ट भविष्याकडे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटे दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. आयुष्य तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्याचे कारण तुम्ही असता. आयुष्य आहे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचा सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा नक्कीच उमटतील. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आणि दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काही न लपवता मन मोकळे जगणे, यातच खरं सुंदरता आहे. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिली असेल या आशेवरच मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयीत झालो असं कधी नसतं. आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते. तुम्ही अन्याय करण्यास सुरुवात करण्यापूर्वी पायात पाऊल टाका आणि जगत असलेल्या जीवनात जा आणि जर तुम्ही तितके दूर गेलात तर कदाचित तुम्हाला दिसेल की तुम्ही खरोखर किती मजबूत आहात ते. अंधार किती गडद असो पण सूर्योदय होताच आणि प्रकाश पसरतच असतो. नेहमी लक्षात असू द्या, अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असेल की विजयाची सुरुवात कोठूनही करता येत असते. संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणे त्याच्या हातात नक्कीच असतं. काही वेळा काही वेळा तुम्ही फसवाल, पण सर्वच वेळी तुम्ही सर्व लोकांना फसवू शकणार नाहीत. अर्थशास्त्र सांगतो, तुमचा अमूल्य वेळ तुमच्या ताब्यात असणे हाच तुमच्या संपत्तीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशांपेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच जगात किंमत असते. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्षे मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीची लेबल नसते, पण या हरवल्यावर की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो, तर बुद्धीचा विकास एकांतात होत असतो. कदर करायला शिका, ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहेत की श्रीमंत हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतात ते महत्त्वाचं आहे. नेहमी लक्षात असू द्या, आपल्या प्रतिष्ठेचा खूप चांगला सांभाळ करा. कारण हेच आहेत जिथं वय तुमच्यापेक्षा जास्त आहे. देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षाही ठेवू नका. कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी आणि वागण्यात लाचारी, बोलण्यात लबाडी जी माणसं करतात, आयुष्यात ती कधीच सुखी नसतात. उत्तमातले उत्तम जगायला दिल्याखेरीज मरण्यात काहीच अर्थ नाही. माऊली सांगतात, जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे अशी भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शब्बासकी आणि धोका दोन्हीही पाठीमागूनच मिळत असतात. यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. निर्णय घ्यायला शिकवतील ते आपले सुंदर सुविचार. आरोग्याचे फळे देणारे व्यायाम ही एक अमृतवल्लीच आहे. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी माऊली सांगतात, माऊलींचे आचार, विचार आणि उच्चार फार गरजेचे आहेत. स्वामी भक्तांनो, आपण कोण आहात आणि आपल्याला कोण व्हायचे आहे यामधील फरक की काय आपण काय करतो याचाच असतो. दोन पाय किती विसंगत असतात, एक पुढे आणि एक मागे. पुढच्याला गर्व नसतो, मागच्याला अभिमान नसतो, कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं. याचंच नाव जीवन असं असतं. जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा, दुसरं जे साध्य केले आहे ते आवडीने जगा. असफलतेच्या भीतीपेक्षा अकार्यक्षमतेची भीती जास्त आपल्याला असायला हवी. आनंद हे अमृत आहे, परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होत असते. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होत असतो. नेहमी लक्षात असू द्या, वाट बघत बसणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत ते काम आपण 6 महिन्यात कसं पूर्ण करू शकतो. एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षे लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही कित्येक पटीने पुढे असाल. माणसांच्या मुखात गोडवा, मनात प्रेम आणि वागण्यात नम्रताही असलीच पाहिजे. जेव्हा जिंकणे हेच ध्येय असते तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावीच लागत असते. जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला 3 पाये दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. जे दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहेत. माणूस जसा जगतो तसे ते पान भरत जाते. याला दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणत असतात. लक्षात असू द्या, तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षाप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून. प्रत्येक दिवस चांगला दिवस नसतो तरीही जगा. प्रत्येकजण तुम्हाला सत्य सांगणार नाही तरीही प्रामाणिक राहा. तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच तुमच्यावर प्रेम करत असतील असेही नाही तरीही प्रेम करा. सर्व सदैव न्याय तरीही निष्पक्ष असतातच. कर्त्या माणसाला कर्तृत्व विसरावे लागते. कामातल्या रामाला घामात मरावे लागते. आयुष्य कुजूल तरी असेल ना तरीही आयुष्याला लढ असे म्हणावेच लागत असते. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. जर जीवनात भांडण आपल्या माणसांसोबत झाले
तर मग त्यांनी हरले पाहिजे. कारण आयुष्यात काही नाती खूप मौल्यवान असतात. ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांनी तिथून बाहेर पडणे केव्हाही चांगलेच असते. आयुष्य म्हणजे जिथे खूप काही कमवून ही माणुसकी कमवता येत नाही. भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही. सर्व काही असतानाही शांत झोप लागत नाही. हेच असतं. प्रत्येक गोष्टी करणाऱ्यांसाठी तुम्हाला नेहमी तार्किक करण्याची गरज नसते. तुम्हाला करायचे आहे म्हणून ते करा. कारण ते मजेदार आहे. कारण ते तुम्हाला आनंदी बनवत असते. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवल्यावर तुमची नक्कीच ओळख करून सांगतील. स्वतःचा बचाव करण्यात सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्ट करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात. आयुष्यात मनमोकळं हसावं हवं असलेलं सर्व काही करावं, पण कोणाचं मन नाही दुखावत. स्वार्थासाठी सर्वच जवळ असतात. कधी निस्वार्थ इतरांसाठी जगून पाहावं. सर्वांचं हसू पाहून आपणही आनंदीच राहावं. आपल्या सर्वांना समस्या आहेत, कारण आपल्या सर्वांची एक कथा आहे. आणि तुम्ही स्वतःवर कितीही काम केले असले तरीही आपण सर्वजण कधी ना कधी मागे पडतो. त्यामुळे तुमच्यासाठी सोपे व्हा. वाढ एक नृत्य आहे, लाईट स्विच नाही. नेहमी लक्षात असू द्या. आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही. बहुतेक वेळ ते मन शांती, हृदयातील शांती, आत्म्याच्या शांतीतून येते. हे हास्य आणि प्रेमातून येत असते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. नेहमी लक्षात असू द्या. चाकू, खंजीर, तीर आणि तलवार एकमेकांशी भांडत होते की कोण सगळ्यात मोठा घाव देऊ शकतो. शब्द मात्र मागे बसून गालातल्या गालात हसत होते. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याची भीतीपेक्षा जास्त प्रबळ असलीच पाहिजे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवत असते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. जे माऊली सांगतात, शूर असणे म्हणजे बदलत्या कशाचीही अपेक्षा न करता एखाद्यावर बिनशर्त प्रेम करणेच असते. लाईफ तुमची आहे. संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीची फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचे आहे. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा. तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्षे मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण त्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते. स्वामी माऊली हे आपल्याला परत सांगतात, माणूस नेहमी प्रगतिशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो. अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रियच बनत असतो. आनंदासाठी काम केले तर आनंद मिळणार नाही, पण आनंदाने काम केले तर आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. पायदळीत चुरलेली फुले चुरणाऱ्यांच्या पायऱ्यांना किंवा पायांना आपला सुवास अर्पण करत असतात. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा, स्वतःचं मन बदलता येत नाही, ते कशातच बदलू किंवा बदल घडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्टी चांगलीत पाहण्यासाठी तुमचे मन आणि हृदय प्रशिक्षित करा. कृतज्ञ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी हे असतेच. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल. इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी माऊली सांगतात, जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा. तुम्ही खूप मौल्यवान आहात. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथं झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं कधीही थांबू नका. चित्रकला म्हणजे मूक काव्य आणि काव्य म्हणजे वाचा असलेली चित्रकलाच असते. स्वप्न मोठी असून चालत नाहीत. ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. जंगलातील हरीण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल,
नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. आपण सिंह असो अथवा हरीण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही. गोड चेहरा आपल्यात घमेंड निर्माण करतो, एकटे पाडतो, पण स्वभावातील गोडवा चिरकाल सोबतीला राहतो, आजूबाजूला गवताळा जमा करत असतो. आयुष्यात अशा व्यक्तीला कधीच विसरू नका, ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी वेळेचे समर्पण केले असतं. कारण वेळ अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीच्या जागा आपल्या हृदयात असते. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. काहीच नसते तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी मीपणा सोडून देणे महत्त्वाचे असते. बरेचदा आपण परक्यांना आपलेसे करण्याच्या नादात परक्यांना आपलेसे करत असतो. संशयाने बघणाऱ्या नजरा झुकण्याच्या असतील तर पहिले स्वतःला सिद्ध करावेच लागेल. इथे प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार नाहीये, त्यामुळे सुखापेक्षा समाधान तुम्ही शोधायला नक्की शिका. वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. कधी कधी दूर चालण्याचा अशक्तीपणाशी काही संबंध नसतो आणि प्रत्येक गोष्टीचा सामर्थ्यशाली संबंध असतो. इतरांनी आपली योग्यता आणि मूल्य जाणावे असे आपल्याला वाटते म्हणून आपण दूर जात नाही, तर शेवटी आपल्याला स्वतःची जाणीव होते म्हणून. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते. वाणी आणि पाणी जपून वापरा. पाण्यामुळे तुमचा वर्तमान वाणीमुळे तुमचा वर्तमान व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका, नेती बघून घेईल त्याचा हिशोब तुम्ही करू नका. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता ही आपली साफ ही असावीच लागत असते. स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे, पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरीही लागतच असते. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकदीतच लोणी असते, त्याला फक्त घुसळायची गरज असते. सुख सुद्धा माणसांच्या स्वतःजवळच असतं, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. पूर्वी माऊली सांगायचे, आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्यभाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका. देणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहास ही याला साक्षी आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत अथवा दूरचे असोत. जेव्हा माणसाला एकटं राहायची सवय लागते, मग नंतर सोबत कोणी असो किंवा नसो काही फरक पडत नाही. सावधान. दुसऱ्याला माऊली सांगतात, शिकवण्याच्या नादी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, दुसऱ्यांचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. सगळा कर्माचा खेळ असतो. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देवसुद्धा स्वर्ग दाखवत नसतो. संयम समजूत धरली तर माऊली सांगतात, शूर असणे म्हणजे बदलत्यात कशाचीही अपेक्षा न करता नेहमी लक्षात असू द्या, आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची सर्वांची कारणे बदलत असतात. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टी राहू? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. तुम्ही आयुष्यात किती एकटे असले तरी लोकांना तुमच्या आयुष्यात येण्याची संधी आहे. खोटं बोलणं सोपं, खरं स्वीकारणं कठीण.
लोकांना सत्य ऐकायलाच भीती वाटते, कारण ते त्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवत असते. सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही. स्वामी भक्तांनो, तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.